नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल एक्सप्लोर सिटीज अँड टुरिझमवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राच्या मध्यभागी वसलेल्या संत्र्यांसाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या नागपूर जिल्ह्याची सविस्तर माहिती आपल्याला सांगणार आहोत. चला तर मित्रांनो, सुरू करूया नागपूरची एक अनोखी आणि मजेदार यात्रा. मित्रांनो, नागपूर हा महाराष्ट्र राज्याची उपराजधानी म्हणून ओळखला जातो. भारताच्या भौगोलिक केंद्रस्थानी असलेले 0 माइलस्टोन येथेच आहे. त्यामुळे नागपूरला देशाचे मध्यबिंदू असेही म्हटले जाते. स्वच्छ रस्ते, विकसित होत असलेली मेट्रो सेवा, औद्योगिक वाढ आणि शैक्षणिक प्रगती यामुळे नागपूर हे आधुनिक शहर म्हणून वेगाने पुढे येत आहे. संत्र्यांच्या मोठ्या उत्पादनामुळे नागपूरला ऑरेंज सिटी ही ओळख मिळाली आहे. तर मित्रांनो, नागपूरचा इतिहास अत्यंत समृद्ध आहे. प्राचीन काळात येथे गौंड राज्याचे राज्य होते. पुढे भोसले घराण्याने नागपूरवर सत्ता प्रस्थापित केली. 1853 साली ब्रिटिशांनी नागपूर आपल्या ताब्यात घेतले. स्वातंत्र्यानंतर काही काळ नागपूर हे मध्य प्रदेशची राजधानी होती. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर नागपूरला उपराजधानीचा दर्जा मिळाला आणि तेव्हापासूनच हिवाळी अधिवेशन येथे भरते. मित्रांनो, नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण 14 तालुके आहेत, ज्यामध्ये नागपूर, नागपूर ग्रामीण, कामठी, हिंगणा, काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर, रामटेक, मौदा, उमरेड, भिवापूर, कुही आणि पारशिवनी असे तालुके येतात. तसेच या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 9,892 चौरस किलोमीटर आहे. वैनगंगा, कान्हान, पेंच, कोलार आणि नाग या प्रमुख नद्या जिल्ह्यातून वाहतात. मित्रांनो, नागपूर जिल्हा शेतीप्रधान असून येथे संत्री, कापूस, सोयाबीन, तांदूळ आणि गहू ही प्रमुख पिके घेतली जातात. नागपूरची संत्री देश-विदेशात निर्यात केली जाते. औद्योगिक क्षेत्रातही नागपूर आघाडीवर आहे. कोळसा खाणी, वीज प्रकल्प, स्टील उद्योग, वस्त्रोद्योग आणि IT पार्क यामुळे येथे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार नागपूर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या सुमारे 46 लाख आहे, ज्यामध्ये नागपूरचा साक्षरता दर 88.39% असून स्त्री पुरुष अनुपात 948 महिला प्रति 1000 पुरुष असा आहे. धार्मिकदृष्ट्या येथे हिंदू, बौद्ध, मुस्लिम तसेच इतर धर्मीय नागरिक मोठ्या प्रमाणात राहतात, ज्यामध्ये हिंदू सुमारे 65%, बौद्ध 20%, मुस्लिम 11% आणि इतर 4% अशी अंदाजे आकडेवारी आहे. शिक्षण क्षेत्रामध्येही नागपूर अत्यंत प्रगत आहे. येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी, विश्वेश्वर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल यासारख्या नामांकित संस्था आहेत. नागपूरमध्ये गणेशोत्सव, दुर्गापूजा, पोळा तसेच दीक्षाभूमी येथे साजरा होणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. खानपानाच्या बाबतीतही सावजी चिकन, तर तर्री पोहा, पाटोडी रस्सा आणि संत्रा बर्फी हे पदार्थ विशेष प्रसिद्ध आहेत. वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने नागपूर अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे, ज्यामध्ये नॅशनल हायवे 44 आणि नॅशनल हायवे 53 हे प्रमुख महामार्ग येथून जातात. तसेच समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर प्रवास अधिक जलद झाला आहे. नागपूर जंक्शन रेल्वे स्टेशन हे मध्य भारतातील एक महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल एअरपोर्ट येथून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमानसेवा उपलब्ध आहे. पर्यटनाच्या दृष्टीने नागपूर अत्यंत समृद्ध आहे. दीक्षाभूमी हे बौद्ध धर्मियांचे जागतिक तीर्थक्षेत्र आहे. रामटेक मंदिर, अंबाझरी तलाव आणि पेंच नॅशनल पार्क हे प्रमुख पर्यटन स्थळे नागपूरमध्ये आहेत. अशा प्रकारे इतिहास, संस्कृती, शिक्षण, उद्योग आणि पर्यटन या सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती करणारा नागपूर जिल्हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा आणि विकसित जिल्हा आहे. मित्रांनो, तुम्हाला हा नागपूर जिल्ह्यावरील व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल एक्सप्लोर सिटीज अँड टुरिझमला नक्की सबस्क्राईब करा. पुढील भागात आपण भेटू आणखी एका नवीन शहरासह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.